दोन्ही सैन्यांमध्ये ज्या वेळेस आपापले शंख फुंकले गेले त्याचा परिणाम काय झाला ते वर्णन आपण माऊलींच्या शब्दात आणि भगवान व्यासांच्या शब्दात आपण पाहिलं. आणि भगवान गोपाल कृष्णाला अर्जुन सांगतोय की दोन्ही सैन्यामध्ये माझा रथ नेऊन उभा कर भगवंता, आणि मला पाहायचंय की मी कोणाबरोबर युद्ध करेल, कोणाशी मला पहिल्यांदा लढायचंय हे मी ठरवेल. झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीर नवती, हे सांगून राया प्रती काय संजयो म्हणे. हे युद्धाची हौस बाळगतात पण युद्धात धीर धरत नाहीत हे वर्तमान धृतराष्ट्राला सांगून पुढे संजय काय म्हणाला. अर्जुनाने सांगितलं की ही माणसं धैर्य धरणार नाहीत असं त्याला वाटायला लागलं आणि एवढं संजय बोलला धृतराष्ट्राला. आणि आता पुढे काय म्हणतोय त्याची कॉमेंट्री आता सुरू आहे. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत, सैनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्, भीष्मद्रोण प्रमुखत्वा सर्वेषां च महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरूनिति, तत्रापश्यस्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान्, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा, श्वशुरान् सूरदयश्चैव सेनयोरुभयोरपि, तान् समीक्षस्स कौन्तेय सर्वा बन्धूनवस्थितान्. हे धृतराष्ट्रा, पार्थाकडून असे बोलला गेलेला श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यात भीष्म व द्रोण यांच्या समोर व इतर सर्व राजांच्या समोर उत्तम रथ उभा करून, हे पार्था, या जमलेल्या सर्व कौरवांना पहा असे बोलला. वरील प्रमाणे श्रीकृष्णाने सांगितले असता अर्जुन दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या भूरिश्रवा इत्यादी चुलत्यास व भीष्मादी पितामहास, द्रोणादी आचार्यास, शल्यादी मामास, भीम दुर्योधनादी भावास, अभिमन्यू लक्ष्मणादी नातवास, तसेच अश्वस्थामादी मित्रास, द्रुपदादी सासऱ्यास व कृतवर्मा भगवद्दाती स्नेयास पाहता झाला. त्या सर्व समोर उभ्या असलेल्या बंधूंना पाहून परमकृपेने प्रवेश केलेला असा तो अर्जुन खेद करीत हे असे बोलला. संजय म्हणाला, समगीत बाप्पासाहेबांच्या श्लोकावर, अर्जुनाचे असे बोल कृष्णे ऐकून तात्काळ, रथ सैन्यात आणला मध्यभागी उभा केला, मग न्याहाळून नीट भीष्म द्रोण नृपा सगट, बोले जमले हे पार्था पहा कौरवांचा जत्था, पार्थ पाही तेव्हा तेथ उभे सारे व्यवस्थित, आजे काके मामे सारे सखे सासरे सोयरे, गुरुबंधू मुले नातू सर्व सैन्यात परंतु, सज्ज बांधव पाहिले करुणा विषादे तो बोले. आता माऊलींच्या ओव्या. ऐका अर्जुन तुके बोलला, तव श्रीकृष्णे रथ पेलिला, दोन्ही सैन्या माझी केला उभा तेने. श्रोते जन हो ऐका. वरील प्रमाणे अर्जुन बोलला तेव्हा श्रीकृष्णाने रथ चालविला व दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आणून उभा केला. जेत भीष्म द्रोणाधिक जबळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुहाती. त्या ठिकाणी भीष्म द्रोण इत्यादी आप्त संबंधी व आणखी पुष्कळ राजे समोर उभे आहेत. त्या ठिकाणी रथ उभा करून अर्जुन ती सर्व सेना उत्सुकतेने पाहू लागला.
तेत स्थिर करुणिया रथ अर्जुनासे पाहत तो दळभार समस्त संभ्रमेशी. मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णा म्हणी नावेक विस्मो झाला. मग तो म्हणाला देवा पहा पहा हे सर्व माझे कुळ जन्मे व गुरुजन आहेत. तेव्हा ते पार्थाचे बोल ऐकून श्रीकृष्ण मनात क्षणभर आश्चर्यचकित झाले. रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्यापूर्वी अर्जुन जोशात होता. हे टिकतील की नाही माझ्या समोर, हे उगीच युद्ध करतायत. पण ज्यावेळेस दोन्ही सैन्यांच्या मध्ये रथ आणून उभा केला आणि सर्व नातेवाईकांना विरोधी उभा राहताना ज्यावेळेस यांनी पाहिलं त्यावेळेस अर्जुन थोडासा गर्भगळीत झाला आणि भगवंताला म्हणायला लागले, हे पहा माझे मामा, माझे काका, माझे चुलते, असं सगळं की आश्चर्यचकित पहिल्यांदा भगवान झाले. युद्धामध्ये असं चालत नाही. तो आपण या आपण म्हणे येथ काही कवण जाणे हे मणी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. ते आपण आपल्या मनाशीच म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण. ह्याने या ठिकाणी काय मनात आणले कोण जाणे, पण ह्या बोलण्यात काहीतरी विशेष असावे. भाषा बदलली अर्जुनाची आणि भगवान मनात म्हणतायत आता काहीतरी वेगळं याच्या मनात सुरू झालेलं आहे. ऐशे पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ परी उभासे निवांत ती वेळी. तो भगवान सर्वांच्या हृदयामध्ये राहणार असल्यामुळे त्याने सहज रीतीने पुढील भविष्य जाणले. परंतु त्यावेळी तो काहीच न बोलता उगाच उभा राहिला. भगवंतानी पुढे काय होणारे भविष्य भगवंताला माहिती होतं, पण उगीच तो गप्प बसला, काही बोलला नाही भगवान. तव तेथ पार्थ सकळ पित्र पितामह केवळ गुरुबंधू मातुळ देखता झाला. तेव्हा तेथे अर्जुनाने केवळ आपली वडील माणसे आजे गुरु बंधू मामा या सर्वांना पाहिले. सोपय, डिटेल घ्यायची गरज नाही. इष्टमित्र आपुले कुमारजन देखिले हे सकळास्ती आले तया माझी. आपले इष्ट मित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत. मित्र आहेत आजे काके मामे बंधू गुरु आणि अजून मित्र आणि पुतणे मुलगे हे सकळास्ती आले तया माझी. सूरजय जन सासरे आणि काही सखे सोयरे कुमार पोत्र धनुर्धरे देखिले तेत. जीवलग मित्र सासरे आणखी सखे सोयरे मुलगे नातू हे त्या ठिकाणी पार्थाने पाहिले उभेत. जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आधी करुणी. ज्यांच्यावर त्याने उपकार केलेले होते किंवा संकट काळाच्या वेळी ज्याचे रक्षण केलेले होते हे तर असोच मोठे लहान इत्यादी ज्यांच्यावर आपण उपकार केले आणि संकटाच्या वेळी ज्यांचं आपण रक्षण केलं अर्जुनाला वाटतं ते आज उभेत समोरासमोर. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुन ती वेळी अवलोकिले. असे सर्व कुळच दोन्ही सैन्यामध्ये युद्धाला तयार झालेले आहे हे त्यावेळेस पार्थाने पाहिले. इकडे नजर फिरवली तिकडे नजर फिरवली सगळे आपलेच. अर्जुन वाच द्रष्ट्वं स्वजनं कृष्ण युत्सुं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपस्तुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं सहस्रस्ते हस्ता त्वक्मैव परिदह्यते न च शङ्क्रो कोम्यवस्थास्तुं भ्रमतीव च मे मनाः निमित्तानि पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि रत्वा स्वजनमावे. तसंच 30व्या श्लोक पर्यंत. हे कृष्णा युद्धेच्छा करणाऱ्या
रणात आलेल्या या बंधुवर्गास पाहून माझी गात्रे व्यथा पावतात आणि सर्व तोंड कोरडे पडते. माझ्या देहात कंप होतो आणि अंगावर रोमांच उभा राहतो. माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळते आणि अंगावरील त्वचा दाह करीते. मी स्थिर उभा राहू शकत नाही. माझे मन जणू काय भ्रमण करीत आहे. बाप्पासाहेबांचं समगीत ह्या श्लोकावर 28, 29 आणि 30. कृष्णा स्वजन हे कसे युद्धा उत्सुक दिसतसे. माझी गात्रेच गळाली तोंडी कोरड पडली. देही कंपन वाढले उभे रोमांच राहिले. उभा राहू शकेन मी मनबुद्धी झाली भ्रमी. ऋषिमोह किरणसरी आणि ती वाताच्या लहरी. बाप्पासाहेबांनी एक वैज्ञानिक, कारण बाप्पासाहेबांच्या समगीतामध्ये एक वैज्ञानिक शेवटची ओवी असते, ओळ असते. आणि बाप्पासाहेबांनी ती मुद्दाम अशी लिहिलेली आहे. ऋषी मोह किरण सरी आणि ती वाताच्या लहरी. मोहाची किरण अर्जुनापासून निघाली, परिणाम एक प्रकारच्या वाताच्या लहरी सुरू झाल्या. अर्जुनामध्ये कंप पाहू लागला. मोहामध्ये देखील वात लहरी निर्माण होतात आणि कंपन सुरू होतं. स्वेद घाम यायला लागतो. हे कोण आहे? भगवद्गीतेची सुरुवात मोहापासून झालेली. मोहापासून झालेली. अर्जुनाला फक्त मोह झाला होता. फक्त मोह. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, फक्त मोह झाला होता. एका मोहासाठी भगवद्गीता अवतीर्ण झाली. आपल्यासाठी म्हणजे भगवंत अवतार एका मोहासाठी आहे. आपल्याकडे तर सगळ्याच गोष्टी आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर काय नाही. काय नाही. मोह म्हणजे काय? मोह म्हणजे आसक्ती. एक प्रकारचं प्रेमच आहे ते. आपलंसं वाटणं. आपले, माझा आजा आहे, माझा पंजोबा आहे, माझे सासरे आहेत, माझा पुतणे आहे, माझा मुलगा आहे, माझे गुरु आहेत, माझे मामा आहेत, माझे आजोबा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काय सांगतात? माझं माझं. माझे पण व्यक्ती, विषय आणि वस्तू यांना माझं म्हणणं, आपलं म्हणणं हा मोह आहे. प्रेमाची झाक दिसते. लक्षात घ्या. आपल्याला दोन्ही मधला फरक समजत नाही. प्रेमही एक प्रकारचा मोहच आहे. प्रेम असतं त्याच वेळेस आपला वाटतो ना माणूस, माझी मुलगी, माझा नवरा, माझी बायको, माझा मित्र, माझा ज्या वेळेस आपण म्हणतो हा मोह आहे का प्रेम? हे प्रेम असतं अर्जुनाचं. त्याच्यामध्येही माझा म्हणतो माणूस. प्रेमामध्ये देखील माझा म्हणतो. साधकांचा माय बाप हरे दर्शने ताप. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. नाथांचा अभंग आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. जीवीचा जिवाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा. ह्या ठिकाणी पण नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांना माझं म्हटलंय. मग आपण असं म्हणूया, मग अर्जुनाने
आपल्या नातेवाईकांना आपलं म्हणलं तर बिघडलं कुठे? इथेच फक्त समजून घ्यायचं मोह आणि प्रेमामधला फरक. मुलीविषयी आईला वाटणारं प्रेम, मुलाविषयी वाटणारं प्रेम, वस्तूविषयी वाटणारं प्रेम, विषयांप्रती वाटणारं प्रेम, हे जे काही गोष्टी आहेत ना, बाह्य जगताशी, लक्षात घ्या, बाह्य जगताशी प्रेम वाटणं तो मोह आहे. बाह्य विषय, बाह्य वस्तू, बाह्य म्हटलंय, बाह्य वस्तू, बाह्य विषय आणि बाह्य व्यक्ती, दुसरी व्यक्ती, याच्याविषयी जे प्रेम वाटतं ते तो मोह आहे, प्रेम नाही. ती आसक्ती आहे. त्यालाच नंतर नाव विषयासक्ती नाव आलेलं आहे. व्यक्तीच्या प्रति आसक्ती, विषयांच्या प्रति आसक्ती. मुलगी सासरी गेल्यानंतरही आई सतत विचार करते, सतत विचार करते कसं असेल तिचं. थोडं दुखायला लागलं तरी इकडे ही रडते. ती रडते की नाही माहिती नाही, पण ती फोनवर जरूर रडते. तिला काही दुःख झालं ही रडत बसते, तिला आनंद झाला ही हसते. असे प्रसंग कमीच. आता ती गेल्यानंतर सतत तिच्याविषयी चिंता वाहणे, अश्रू ढाळणे, आनंद दुःख व्यक्त करणे आणि स्वतः ती सुखात असली तर सुखी, ती दुःखात असलं तर आपण दुःखी राहणे, तिच्यावरचा परिणाम आपल्या अंगावर करून घेणे, याला आसक्ती म्हणतात. याच्यामध्ये प्रेम आहे पण आसक्ती. दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. आणि हाच नेमका फरक लक्षात येत नाही आणि संसार हा नरक बनतो. मग काहींनी काय केलंय, मग अध्यात्मामध्ये देखील दोन पार्ट पडले. पूर्वींच्या काही ऋषीमुनींनी असा एक स्टँड घेतला, नाही मोह नकोच, दूर राहायचं. पोरगा असेल त्याला जवळ घ्यायचं नाही, स्वतःचं पोरग. मुलगी असेल, फार पूर्वीचे लोक जवळ घेतच नसत. त्याचं कारण मी लक्षात घेतलं, अटॅचमेंट वाढू नये, मोह आसक्ती वाढू नये, जवळ घेत नसत, दूर. म्हणू नको, काही झालं तरी कठोर हृदय. मग दमनाची प्रक्रिया. काही ऋषीमुनींनी असा स्टँड घेतला, मोह नकोच. गेली ठीक आहे, मुलगी आहे, काही खंत नाही, खेद नाही, हे नाही. पण त्याच्यामुळे यांना मिळणारं प्रेम संपलं. जी लोक दमनाचा प्रकार ज्यांनी घेतला, अंगीकारला, नको डिटॅच राहायचं, वनात जाऊन राहायचं, एकांतात जाऊन राहायचं, फटकून राहायचं, कोणाला टिकू द्यायचं नाही जवळ. विशेषतः काही साधू संतांनी पण असाच प्रकार केला. गजानन महाराज शेगाव, टिकूच द्यायची नाही लोक, नको मोहात अडकलोत, अगो पंचायत होईल, भानगड नको त्यांच्या सुखदुःखात. साईबाबा शेवटी शेवटी अडकले, दुःखच झालं त्यांना. तो भाग वेगळा, आपण तिकडे वळायचं नाही. पण काही अडकले काही जण. आता कण्व ऋषी ज्यावेळेस शकुंतलेला वाटे लावतात, रडलेले नाही असं नाही,
काही ऋषीमुनींच्या मध्ये ती जाण देखील होती. पण एक लक्षात घ्या, समोर ज्या वेळेस जरी रडू आलं, रडलंही पाहिजे, प्रेम आहे, पण नंतर सारखं रडणं हे योग्य नाही. आसक्ती आणि मोहामधला, आसक्ती मोह एकच, प्रेमामध्ये ना आसक्तीमधला फरक असा, समोर आहे तिथपर्यंतच वाटलं पाहिजे, नंतर संपलं पाहिजे, त्याला प्रेम म्हणतात. लगेच विसरता आलं पाहिजे. आणि तीच गोष्ट, तीच व्यक्ती, तोच विषय जर आपल्या मनात घोळत असेल तर तो मोह आहे, तो आसक्ती आहे, कर्मबंधन त्याच्यामुळे प्राप्त होतं. याच्यामध्ये प्रेम आहे. भगवान गोपाल कृष्ण 11 वर्षापर्यंत गोकुळामध्ये क्रीडा केल्या, लीला केल्या. 11 वर्ष 3 महिने भगवान गोकुळात होते. संबंध गोकुळ नाचवलं, स्वतः नाचले. आनंदाच्या उर्मी लहरी उसळत होत्या 11 वर्षापर्यंत. भगवंताला एक कधी करमलं नाही गाई आणि गोपाळा वाचून, गोपिका वाचून. नंद बाबा, यशोदा यांच्यापासून कधी दूर गेलेच नाही. किंवा असं दाखवलं त्यावेळेस भगवंतानी, माझंही अफाट प्रेम आहे. यांनी वेडं केलं. सगळा गोकुळातला प्रत्येक जीव वेडा झाला. हे खरं आहे. ब्रह्मादिक वेडे केले तर ही तर बिचारी माणसं आहेत, वेडी झाली. पण हा प्रभू ज्यावेळेस निघून जातो, अक्रूर येतो, काय अवस्था त्या गोपिकांची झाली वाईट. यशोदा तर बेशुद्ध पडल्यासारखी झाली. नंद बाबाला काही सुचत नव्हतं. हा प्राण ठेवा, जाणार म्हटलं की सगळे परेशान, पण हा नाही परेशान. हे वैशिष्ट्य आहे. राधा सारखी रडत होती. शेवटच्या क्षणी राधा भेटायला आली. राधिकेला भगवान वचन घेतात. राधे, एक मला वचन दे, माझ्यावर प्रेम आहे का? लक्षात घ्या. ती म्हणे आहे. काय आहे सांगा. मी गेल्यानंतर एकही अश्रू डोळ्यातून गाळायचं नाही. पहा, मोह आणि प्रेम नाही गाळायचं, कोणालाही दिसू द्यायचं नाही. मध्ये रडत असेल, एकांतामध्ये राधा रडली असेल, पण बाह्यकारी समोर कोणाच्या राधा रडलीच नाही. वचन घेतलं. राधा नंतर नाही रडली. खिन्न राहिली असेल, सुन्न राहिली असेल, बेधुंद राहिली असेल, वैराग्यशालिनी राधा राहिली असेल, पण राधा रडली नाही. गोपिका रडले असतील. नंदबाबा, यशोदा सारखे रडत होते. पण हा प्रभू पुन्हा गोकुळात मथुरेहून कित्येक वर्ष मथुरेला होता. युद्ध सारखं चालू आहे, पण भगवान टर्न झालेले नाहीयेत. प्रेम कमी नाहीये. भगवंताचं प्रेम केव्हाही ध्यानामध्ये बसल्यानंतर हा गोपिकांच्या हृदयात असते आणि गोपिका आणि राधा याच्या हृदयात असत. फरक सांगतोय. ज्ञानेश्वरी का, भगवद्गीता का आपल्याला जीवनाला एक दिशा दाखवते. दिशा भगवान गोपालकृष्णांच्या माध्यमातून सांगतोय. हा मोह शब्द आला आणि मोहापासून इथं स्टार्ट आहे ज्ञानेश्वरी. हा भगवान नाही आला.
त्याही गेल्या नाहीत, नाही गेल्या. यशोदा नंद बाबा वेडे झाले असतील, रडले असतील, सतत असा उच्चार चाले त्यांचा. संध्याकाळी गुरं किंवा गाई वासरं ज्यावेळेस येत असत, संध्याकाळी धुली समयी, संध्या समयी, त्यावेळेस खुरांचा असा काय धूळ उडत असे आणि सगळी म्हातारी कोथरी माणसं बसलेली असत. रोज म्हणत असाच काना यायचा नाही ग. आपल्याला म्हणायचा काना की बाबा तुम्ही बसलेत का, प्रत्येकाची चौकशी करायचा. रोज त्यांना आठवायचा, रोज आठवायचा. आठव होता, लक्षात घ्या. आठव वेगळं, मोह वेगळा. आठवण सतत होती, स्मृती सतत होती. आणि भगवान गोपाल कृष्ण, मी तर म्हणालो नाही की भगवान हा ध्यानस्थ असल्यानंतर एकदा अर्जुन देखील परेशान झाला. हा द्वारकाधीश अर्जुनाकडे आले, जेवण केलं आणि ध्यानस्थ बसले. असं ध्यान लागलं की सर्व परेशान झाले, खालीच उतरले नाही आणि खळखळा अश्रू असे वाहत होते डोळ्यात. अर्जुन, द्रौपदी सगळे परेशान झाले. धर्मराज, काय झालं भगवंत, का रडतायत, आपल्याकडनं काही चूक झाली का? आणि त्यांनी विचारलं, भगवंता काय चूक झाली आमच्याकडनं, तुम्ही रडतायत? नाही रे, मला गोकुळाच्या गोपिकेंची आठवण झाली, यशोदेची झाली, नंदबाबांची झाली, राधिकेची झाली. हा भगवान ज्यावेळेस आठवत असे त्यावेळेस अक्षरशः रडत असे. हे प्रेम आहे. आसक्ती म्हणजे तो जर सतत गेला असता गोकुळात भेटीला, ती आसक्ती आहे. पण तोडलं त्यांनी. कठोर दिसला हा कान्हा, वरून कठोर आतून मृदू. लक्षात घ्या, आसक्ती आणि मोह याच्यामधला फरक. काही लोकांनी डिटॅच केले, काही ऋषीमुनी असे वागले, आमचा काही संबंध नाही, घेणं देणं नाही. साधं प्रेमही त्यांनी व्यक्त केलं नाही. अनेक गोष्टी आहेत अशा सांगण्याच्या, पण नाही सांगणार आता. पण भगवंतानी जी लीला केली, भगवंतानी जे दाखवलं कसं वागायचं असतं, ते अनुसरण आपण केलं पाहिजे. कारण प्रत्येक जण सुख दुःख घेऊन आलेला आहे, प्रत्येक जण त्याचा कर्मभोग घेऊन आलेला आहे. इव्हन आपण देखील आपले कर्मभोग घेऊन आलेले आहे. आणि या कर्मभोगानुसार तुम्हाला वागायचंय, हे तितकंच खरं आहे. आपल्याला वागायचंय, पण हे सगळं भोगत असताना कसं वागायचं हे भगवंतानी दाखवून दिलं. भगवंतानी दाखवून दिलं. रडला नाही. रडला असेल, एकांतात रडला असेल, समोर नाही. राधा एकदाच भेटली भगवंताला, नंतर समोर नाही अश्रू ढाळले. पण राधेच्या हृदय मंदिरात चरण होते, चरण होते. भगवंत प्रेमाचा भुकेला आहे. भगवंताविषयीची आसक्ती चालते, लक्षात घ्या. अध्यात्मामधली आसक्ती अलाउड आहे. व्यवहारामधली वस्तूविषयी आणि व्यक्तीविषयीची आसक्ती अलाउड नाही. परमेश्वर भेटीसाठी असणारी तळमळ, त्याच्याविषयी असणारी क्षुधा, तहान भूक झोप विसरणं चालतं. मुलीसाठी तहान भूक झोप विसरणं, मुलासाठी विसरणं, पतीसाठी विसरणं योग्य नाही. अध्यात्मामधली आसक्ती ब्रह्मांडीय किरणांना खेचून घेते, गुरु किरणांना खेचून घेते.
गुरुजनांविषयी असणारी आसक्ती, देवाविषयी असणारी आसक्ती चालते, पण बाकीची आसक्ती, माया मोह म्हटलेले आहे त्याला, ती अलाउड नाही. ती पाप निर्माण करते, कर्म बंधन भोग निर्माण करते. म्हणून माझं म्हटलंय म्हणून अर्जुन दोषी नाहीये, पण माझं म्हणल्यानंतर कर्तव्य कर्म. आता एक मुलीविषयी तुमचं एवढं अटॅचमेंट आहे, तिचं लग्नच होऊ द्यायचं नाही. अहो लग्न करा. नाही हो, मुलगी गेली तर आम्हाला कोण आहे. अरे समजा गेलीस, ट्रान्सफर करून घेणं परभणीला, नाही तर घर जावीचा मी याला करून घेतो. आसक्ती आहे. शेवटी ती पायावर उभा राहणार नाही. तिलाही रडवणं, तिला दुःख देणं, तुमच्या प्रेमापायी तिला देखील दुःख होणं हे पाप आहे. तिनं तुम्हाला दुःख देणं तेही पाप आहे, आणि त्याला कर्मबंधन म्हणतात. तिनं एवढं प्रेम व्यक्त करणं की तीही रडत बसणं, किंवा तुम्हाला रडवणं किंवा तुम्ही तिला रडवणं, हे दोन्हीही कर्मबंधन आहे, दोन्ही पाप आहेत. प्रेम वेगळं. समोर आहात, खूप प्रेम करा. संपलं, वर्तमान काळात या, कुठलीही चिंता करू नका, भगवंत आहे, सोडून द्या. हे जे आहे ना, हे कर्तव्य कठोरपणा हा शिकायचा आहे व्यवहारामध्ये. म्हणून आम्ही आध्यात्मिक किती आहोत, आम्ही किती पारायण करतो, किती जप करतो, किती साधना करतो, याला महत्व नाही. व्यवहारात प्रत्येक क्षणाला तुम्ही कसं वागता आणि पाप आणि पुण्य कसे निर्माण करता, यावर सर्व खेळ आहे. यावर सगळी भिस्त आहे. अर्जुन परिपूर्ण आहे. अर्जुन भगवंताच्या सहवासातला आहे. शेष नागाचा अवतार आहे. एवढं शुद्ध शरीर, शुद्ध मन, सगळं सात्विक असूनही मोहलहरी निर्माण झाल्यात, अटॅचमेंट्स. म्हणजे अर्जुन निमित्त आहे. आपण तर रात्रंदिवस सगळ्याच गोष्टी आपल्यात निर्माण होतात, सर्वच गोष्टी. किती कृष्ण अवतरावेत आपल्यासाठी. एक मोह झाला, एक विकार उत्पन्न झाला, भगवद्गीता अवतीर्ण झाली. म्हणून दोघांच्या जीवनातलं मी मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध, दोघांच्याही जीवनात असे उदाहरणं येतात की काही शिष्य त्यांना म्हणाले, महावीरांना त्यांचे शिष्य म्हणाले, गौतम बुद्धाला त्यांचे शिष्य म्हणाले, गुरुजी म्हणले आम्हाला थोडा वादविवाद चाललाय आमच्या आपसामध्ये. म्हणजे काय? हे जे षडविकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, याच्यापैकी सर्वच असलं तर जास्त खराब आहे, एखाद दोन असले तर कमी असलं तर चालतं का? दोघेही बोलले नाहीत त्यावेळेस. आणि श्रेष्ठ कोणतं याच्यात? क्रोध श्रेष्ठ आहे का? मोह जरा कमी असेल, लोभ थोडा अजून कमी असेल, असं काही आहे का? आमचा जरा काही निर्णय होत नाहीये. दोघे नदी किनाऱ्यावर ते गेले. एकाने कमंडलूचा वापर केला, एकाने भोपळ्याचा वापर केला. 2 भोपळे आणले, यांनी 2 कमंडलू आणले. 2-3 भोपळे आणले असे, आणि 2-3 कमंडलू आणले. एक कमंडलू असाच सोडला. एका कमंडलूला 6 छिद्र पाडले, एका कमंडलूला 1 छिद्र पाडलं आणि सोडून दिलं पाण्यात. 6 छिद्राच्या कमंडलूला किंवा भोपळ्याला पाणी शिरून ते बुडालं.
या दोघांनी सांगितलं आपल्या शिष्यांना, बाबा रे ते का बुडालं पहा. महाराज म्हणले याच्यात 6 छिद्र आहेत. बरं म्हणले एक छिद्र असलं तर ते पहा बरं त्याचं काय झालं. त्याच्यातही पाणी गेलं, थोडं उशिरा बुडालं पण बुडालं. म्हणले हे का नाही बुडालं. म्हणले याच्यात छिद्र नाही. असं विकारांचं एक जरी छिद्र असेल तरी तुमची जीवन नैया बुडाली म्हणून समजा, असं दोघांनी समजून सांगितलं. अर्जुनाला एक फक्त मोह निर्माण झाला, तोही टेम्पररी. एक छिद्र झालं, त्याची जीवन नैया संपणार म्हणून भगवान कृष्णाने भगवद्गीता दिली. आपले तर सारखे खूप छिद्र आहेत, खूप छिद्र आहेत. आम्हाला तर काहीच कळत नाही. भगवद्गीता तर पारायणाचा ग्रंथ करून ठेवलाय आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा ग्रंथ केला, काही नाही. आमच्या जीवन तर सगळं छिद्रांमध्येच आहे आणि रोज बुडायलो अखंड. आमच्यासाठी काय असेल म्हणून हा मोह लहरी असा शब्द आहे. हळूहळू बोलूत आलं म्हणून सांगितलं. बाप्पासाहेबांनी ही ज्ञानेश्वरीचा जो अर्थ केलेला आहे, दुसऱ्या ज्ञानेश्वरीच्या भाष्यकारांचा अर्थ पाहिला तर तुम्हाला विसंगत दोन्ही अर्थ सापडतील. अनेक भाष्यकारांनी आपापले अर्थ लिहिलेले आहेत, पण ज्ञानेश्वरी हा मुळातला अनुभवाचा ग्रंथ आहे. भगवद्गीता अनुभवाचा ग्रंथ आहे. जे भगवान कृष्णाने अर्जुनाला अनुभव दिले, जे ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुपरंपरेतून अनुभव घेतले, ती म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. आणि ते अनुभव घेऊन जर आम्ही वाचून जर अर्थ लिहिले तर खरंय. आणि जर तर्काधिष्ठित जर कोणी अर्थ शब्दशः करत असेल तर ते चूक अर्थ होतात. कारण अनुभवशून्य लोकांनी जर अर्थ केले ते अर्थ चुकतात, अपूर्ण अर्थ असतात. आणि म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी आणि माऊलींनी स्पष्टपणे कुठेही अनुभवी अर्थ समोर केलेले नाहीयेत. ज्यांना त्याचे अनुभव आले त्यांनी ते लिहायला पाहिजे. पण मोदीजी महाराजांकडे ज्यावेळेस बाप्पासाहेब परिपूर्ण झाले काशीला, त्यांना पत्र पाठवलं, महाराज मी आता कोणते ग्रंथ वाचू. त्यांनी सांगितलं वाचायची गरज नाही, आपण बोलू ना ते वेद. आणि तुम्ही वेद वाचू लागलात म्हणजे समजेल की वेदामध्ये जे अनुभव लिहिलेले आहेत ते आपल्याला आले. तेवढ्या करता वाचायचं, बाकी वाचायची गरज नाही. पण एक म्हणाले 12 वर्षानंतर ज्ञानेश्वरी पहा, तुला अर्थ कळू लागेल. कारण 12 वर्ष ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर, सविकल्प झाल्यानंतर, सविकल्प समाधी झाल्यानंतर 12 वर्षपर्यंत ऋतुंभरा प्रज्ञा वाढण्याकरता वेळ लागतो. आणि ऋतुंभरा प्रज्ञा वाढल्यानंतर मग ज्ञानेश्वरी पाहायला सांगितली, तुला ती समजू लागेल. आणि 12 वर्षानंतर योगायोगाने त्यावेळेस आम्ही गेलोत बाप्पासाहेबांकडे 1962. त्यावेळेस बाप्पासाहेब ज्ञानेश्वरी लिहित होते. त्यांना माऊलीनी जसं नाथ महाराजांना प्रगट होऊन स्वप्नामध्ये बोध केला की ज्ञानेश्वरी शुद्ध कर, तसं बाप्पासाहेबाला माऊलीनी प्रत्यक्ष दर्शन देऊन आज्ञा केली की नाही कोठे प्रतखरी अनर्थान पारावारी शुद्ध करी ज्ञानेश्वरी ऋषी मतवादवारी, अशी म्हणून आज्ञा केली. आणि बाप्पासाहेब ज्ञानेश्वरी लिहायला बसले. त्याच वेळेस आमचं पदार्पण झालं. बसून राहायचे बाप्पासाहेब अर्थ अनुभव पाहण्याकरिता. काय अनुभव आहे ह्या ओवींचा, आणि मग लिहायचे. आणि म्हणून तुम्हाला दुसऱ्या ज्ञानेश्वरींच्या भाष्यकारांच्या अर्थामध्ये खूप तफावत दिसेल. हे अर्थ वेगळे आहेत. म्हणून आपण जी ज्ञानेश्वरी फॉलो करतो ही बाप्पासाहेबांनी अजून
प्रकाशित झालेली नाहीये. आपल्या गुरूंची ज्ञानेश्वरी ज्यांनी अर्थ लिहिले त्या अर्थाची ज्ञानेश्वरी आपण फॉलो करतोय. आता ऋषी मोह किरण सरी आणि ती वाताच्या लहरी. आणि म्हणून बाप्पासाहेबांनी असं स्पष्ट लिहिले की अर्जुनाला मोह झाला आणि वात लहरी सुरू झाल्या. फेफर भरायला लागलं, कापायला लागला. कंपवात केव्हा होतो? माणसाला भीती वाटलं की कापतं की नाही शरीर. भीती का वाटते? आता घेऊ एखादा विषय येईल त्यावेळेस. आता छोटासा विषय घेतला, अटॅचमेंट, मोह. याचे अनेक पापुद्रेत घेऊत आता हळूहळू. तेथ मणी गजबज झाली आणि अपैशी कृपा उपजली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. पार्थाने रणात आपले सर्व कुळ पाहिले. त्यावेळी त्याच्या मनात गडबड उडाली व त्या विकारामुळे मन व बुद्धी शरीरात कंपन सुरू झाले व सहजच करुणा उपजली. त्या करुणेने वीरता दाबली. त्या अपमानामुळे त्याच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. एक मोहलहरी उत्पन्न झाल्यानंतर काय काय झालं? शरीर कापायला लागलं. एवढा धनुर्धर शक्तिवान, माझ्यापुढे कोण उभा राहील म्हणणारा, पण एकदम मोह उत्पन्न झाल्याबरोबर गर्भगळीत झाला. शक्तीने दगा दिला. रेजिस्टन्स पॉवर पहिल्यांदा संपत असतो, लक्षात घ्या. रेजिस्टन्स पॉवर म्हणजे प्रतिकार शक्ती, अंगामधली शारीरिक शक्ती ही पहिल्यांदा दगा देते, लक्षात घ्या. आणि त्याच्या आधारावर आध्यात्मिक शक्ती उभी असते. आणि एकदा शारीरिक शक्तीने दगा दिला की आध्यात्मिक शक्ती पण दगा देते. दैवी शक्ती दगा देते. म्हणजे एक मोह निर्माण झाल्यानंतर काय होतं? कारण दैवी शक्तीच्या विरुद्ध तुम्ही वागतायत. शूरवीरांची जननी आहे दैवी शक्ती, भित्र्यांची नाही. तुम्हाला भीती वाटायला लागली, मोह झाला, कंप सुरू झाला, तर तुमचा घात करते ती शक्ती, निघून जाते. म्हणून साधकांना अनेक वेळेस अशी पंचायत येते की आपण एवढी साधना केली पण एखाद्या वेळेस आम्हाला इफेक्ट येत नाही. कधीतरी मोहलहरी निर्माण झाल्यात का त्यावेळेस लक्षात घ्या. आणि आपल्या चुका काय होतात? आपण पुन्हा पुन्हा साधनेला बसतो. मोह असतो अंगामध्ये, मुलीविषयी चिंता असते, देवापुढे जाऊन पुन्हा बसतो आपण. मोहलहरी निर्माण झाली, अटॅचमेंट निर्माण झालं की पुन्हा तुम्ही साधना केली, साधना फळ देत नाही. मग तुम्हाला वाटतं काल चांगली साधना झाली, आज दगा कसा दिला? नाही शक्ती साथ देत. आणि ही गोष्ट आम्हाला समजलेली नाही, जगालाही कळलेली नाही. चांगल्या चांगल्या महाराजांनाही कळत नाही की दैवी शक्ती दगा देत असते अशा वेळेस. आणि माणूस चिंतेमध्ये गेला की साधना सुरू करतो, जप सुरू करतो, राम राम सुरू करतो, सगळं काही सुरू करतो. कापायला लागला, भीती वाटायला लागली, काही व्हायला लागलं की माणूस राम 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 सुरू करतो. नाही फळ देत ती शक्ती. जेवढं पाहिजे त्या प्रमाणात देत नाही. ठीक आहे, थोडंसं प्रमाणात स्पार्क देईल, स्पार्किंग होईल, थोडंसं फळ देईल, जास्त देत नाही. अर्जुनाचं शूरत्व पहिल्यांदा संपलं. हे केव्हा घडलं होतं? पुन्हा भगवद्गीतेनंतर गोपालकृष्ण निजधामाला निघून गेले, त्यानंतर पुन्हा एकदा शक्तीने दगा दिला अर्जुनाच्या. भगवंताच्या वाचलेल्या बायका आणि मुलं घेऊन हा निघाला. अर्जुन चोरांनी लुटलो भगवंताच्या बायकांना आणि मुलांना. होतं गांडीव धनुष्य हातात, पण प्राण नाही राहिला. तोच अर्जुन हरला. तोच अर्जुन आहे.
भगवत शक्तीने दगा दिलेला आहे. तेच गांडीव, तोच अर्जुन, तीच शक्ती, तेच सामर्थ्य. पण एक दुःखाची लहर निर्माण झाली होती. भगवान गेले, बस संपलं. हे दुःख आहे ना, नाही चालत अध्यात्मामध्ये. दुःखी झाला अर्जुन. दुःख देखील पाप आहे. दुःख आपल्याला येणं हे पाप नाही, पण दुःख आल्यानंतर दुःखी होणं हे पाप आहे. लक्षात घ्या. दुःख येणं पाप नाही, ते तर येईल. आपण काही भोगलं असेल, काही केलं असेल पाप पूर्वजन्मीचे, ते भोगायला येतील. दुःख समोर येईल. पण दुःखामध्ये दुःख व्यक्त करणं हे मात्र पाप आहे. फारच. एक सुफी संत होते. आणि चालत असताना एकदा काय झालं, ठोकर लागली, ठेस लागली. ठेस लागल्यानंतर रक्तबंबाळ पाय झाला. पाय झाल्यानंतर वर आकाशाकडे पाहून हसायला लागले, आनंद व्यक्त करायला लागले. बाकीच्या शिष्यांना वाटलं काय झालं काय यांना. ते म्हणजे अहो तुम्ही आनंद व्यक्त करतायत, ठेस लागली, खरं म्हणजे शिवी दिली पाहिजे त्या दगडाला, याला त्याला, आपण जसं करतो तसं. एखाद्याने धक्का दिला, आपण पडलो तर आधी त्याला शिव्या देतो आपण. भगवान समोर असलं तर त्यालाही देतो. तुला समजत नव्हतं का. पण हा हसतोय. आणि ते म्हणे तुम्ही आनंद व्यक्त करायलेत. हो म्हणले, आनंदाचा क्षण आहे. म्हणजे कशाचा आनंदाचा क्षण आहे. रक्तबंबाळ पाय झाला, थोडेफार शिव्या आम्हाला वाटलं तुम्ही देताल. ते म्हणे नाही, त्याचं कारण असं, अरे पहिल्या जन्मात मी कोणाला तरी ठोकरा मारल्या असतील, आज मला ठोकर मारलं, मला भगवंतानी ठोकर मारायला लावली, इथे फिटून गेलं, तेवढं तर पाप माझं फिटलं. लक्षात घ्या. दुःखातही सुख मानणं. पाप केले असतील, फिटलं ना म्हणून मी आनंद व्यक्त करतोय. अरे फेडून घेतलं भगवंता. लक्षात घ्या. म्हणजे कसं चालायचं असतं व्यवहारामध्ये. आणि म्हणून म्हटलंय की तिथे काय झालं, मनात गडबड उडाली, मन अशांत झालं अर्जुनाचं, करुणा उपजली, अटॅचमेंट. करुणा या ठिकाणी करुणा म्हणजे ती करुणा नाही साधूंची, मोहलहरींची करुणा. अटॅचमेंट, माझं माझं माझं. त्या अपमानामुळे त्यांच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. गर्भ गळीत झाला. गांडीव देखील धनुष्य उचलायची ताकद राहिली नाही. जिया उत्तम कुळीची होती आणि गुण लावण्य अथी, तिया आणि कितेन साहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून सद्गुणी व सौंदर्यवान असतात, त्या आपल्या तेजस्वीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे तेज सहन करीत नाहीत. अर्धवट ओवे आहेत, नंतर त्याचं निरूपण स्पष्टपणे. उत्तम कुळातल्या स्त्रिया पुन्हा आलंय पहा, पतिव्रता, साध्वी. उत्तम कुळ म्हणजे आपण काल पाहिलंय, साध्वी. कोण नाही, भोग्या नाही आणि कुलटा नाही, साध्वी. ज्या उत्तम कुळातील स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये गुणवत्ता आणि सौंदर्य दोन्ही असतं. काही बाया सुंदर आहेत पण गुणवत्ता काही नाही. अतिशय सुंदर बायांशी बोलायला जर गेलं, फटकन त्या काहीतरी बोलतील. अरे गुणवत्ता आणि सौंदर्य आणि कुलवान, तीन गोष्टी एकत्र पाहिजे. त्याच्यातनं साध्वी जन्म घेते. उत्तम कुळातील स्त्रिया गुणवती, लावण्यवती, तेजस्वीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे तेज सहन करत नाही. स्वतः कुलवान आहेत, रूपसुंदर आहेत, गुणवान आहेत. दुसरी जर आपल्या समोर दिसली तर
तिचं ती सहन करत नाही. ये कौन सिंह आ गया मेरे सामने. एक सिंह दुसऱ्या सिंहाला सहन करत नाही. एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याला सहन करत नाही. एक स्त्री दुसऱ्या स्त्रियाला सहन करत नाही. माऊलीनं सायकोलॉजिकल हे केले. नविये आवडीचे निभरे कामुक निज वनिता विसरे मग पाडे विना अनुसरे भ्रमला जैसा. नवीन स्त्रियेच्या आवडीच्या भरामुळे कामांध पुरुष आपल्या विवाहित स्त्रीला विसरतो. कामांधाचा एक विषय माऊलींनी मांडलाय. आपली स्त्री आवडत नाही. पहा माऊलींची किती बारीक दृष्टी आहे. त्यावेळेस तो काळ जिथे ब्युटी पार्लर देखील नव्हते, ज्या काळात स्वतःची स्त्री, एक सांगतो अनेक स्त्रियांचे पुरुष हे बाहेर खाली होतात ना, त्याचं पहिलं कारण लग्न झाल्यानंतर बाया सौंदर्य टिकवण्याकरिता विसरून जातात. सौंदर्य टिकवत नाहीत आणि सुंदर राहत नाही. कसे केस विस्कटलेले, कशाही फटफट आणि मशीनंतर ह्याच एकीकडे म्हैस चालणं आणि एकीकडे आपल्या ह्या चालणं सारख्याच, हे सगळं. आणि त्यामुळे जर तो दुसरीकडे गेला, दोष कोणाचा? आमचं काय लग्न झालंय, कोणी अशी नटली बाई नटून तटून चालली, काय लग्न करायचं काय दुसरं? सगळा खेळ खंडोबा. आता त्याच्यावर बोलत नाही, पण ओवी सांगते, नविये आवडीचे निभरे. आपली का आवडत नाही? आवडत नाही त्यावेळेस दुसरी चांगली वाटते, आणि दुसरी चांगली वाटते तिकडे तो आकर्षिला जातो. नवीन स्त्रियांच्या आवडीच्या भरामुळे कामांध पुरुष आपल्या विवाहित स्त्रीला विसरतो. कामांध असतो, त्याला नवनवीन पाहिजे असतं. मग भ्रमिष्ठ बुद्धीसारख्या तिच्या योग्यतेचा विचार न करता तिच्या नादी लागतो. मग ती योग्य आहे की अयोग्य आहे, ती कशी आहे इकडे पाहत नाही आणि तिच्या मागे लागतो. दिसते सुंदर, संपलं. आणि ह्या कामांध आहे, बाकी सगळं विसरून जातो. की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तयान विरक्तता सिद्धी नाठवेती. पहा, पुन्हा एक उदाहरण माऊलीने सायकोलॉजिकल दिलं. हे सामाजिक उदाहरणं, घरगुती उदाहरणं, आणि आता साधकांचं उदाहरण. की तपोबळे रुद्धी, किंवा तपाच्या बळाने रुद्धी प्राप्त झाल्या तर बुद्धी भ्रष्ट होते. रुद्धी आणि सिद्धी जर प्राप्त झाल्या पण योग्य विवेक निर्माण जर बुद्धीत झाला नाही तर बुद्धी भ्रष्ट होते. कोणावरही चालवतो माणूस. समजा तुम्हाला एक सिद्धी आली, वाचा सिद्धी, काय होईल? साधकामध्ये एखादा कोणीतरी बोलला. समजा बोरीकर बोलले, तुमच्याकडे पुस्तकं राहिलेत. बोरीकर बोलले, मला बोलले, पुस्तकं राहिलेत म्हणले, यांचं काळं पांढरं हो. आता समजा बोरीकरचं काळं पांढरं झालं, ही बुद्धी भ्रष्ट होते. एका साधकाला कसं बोलावं, कसं चालावं हे जमलं पाहिजे. सासू सुनेला समजा सिद्धी प्राप्त झाली, सासू फारच खटखट खटखट करती, मरून जावं ह्या सासूनी. समजा ती मेली, काय होईल? बुद्धी भ्रष्ट आहे. आणि म्हणून लवकर सिद्ध्या प्रभू देत नाही जोपर्यंत तुमचे विकार जात नाहीत. कारण विकारामध्ये बाप्पासाहेबांचं वाक्य आहे की माकडाच्या हाती तेंबा देत नाहीत, कोलीत देत नाहीत, ते घर जाळायचं दुसऱ्याचे घर जाळायला जाईल. मग सिद्ध्या प्रभू लवकर देत नाही. रुद्धी आणि सिद्धी त्याच वेळेस निर्माण होतात की ज्या वेळेस तुमची काही इच्छा नसते वापरायची.
की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी. काहीतरी छूछा करायची सवय येतेच. मला बोलला ठीक आहे, वाईट किरण पाठवून त्याचं सगळं कांड वाजलं पाहिजे. मग त्याला ती रक्तातील रक्तभाव नाहीसा करणारी, भगभाव आणणारी व त्यामुळे विराग उत्पन्न करणारी सिद्धी मिळवण्याची बुद्धीच होत नाही. सिद्धीचा वापर करायला परवानगी आहे. कोणासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे. अध्यात्माच्या उत्कर्षासाठी सिद्धीचा वापर गुरूंनीही करावा आणि शिष्यानी स्वतःसाठी करावा. लक्षात घ्या पुढे मी काय म्हणलं. गुरुला परवानगी आहे स्वतःच्या सिद्धीचा वापर शिष्याला चढवण्यात करावा, शिष्याची आर्थिक पोझिशन स्ट्रॉंग करण्याकडे नाही. त्याच्यात त्यांनी रुद्धी सिद्धी वापरू नयेत. आणि स्वतःची आर्थिक पोझिशन स्ट्रॉंग करण्याकरता देखील रुद्धी सिद्धी वापरू नयेत. हे बंधन आहे अध्यात्मामध्ये. जे साधू थोडंसं कालन हे वापरतात ते अतिशय चूक आहे. कारण त्यांना कीर्ती हवी आहे, लोक टिकून ठेवायचे. अध्यात्माला विरोध आहे या गोष्टीला. बापासाहेब नेहमी म्हणायचे, एकदा म्हणाले तुम्हाला जर पैशाची सिद्धी आली न दिली, आम्ही नाही मागितली बापासाहेबांना, पैशाची सिद्धी दिली तर असं खूप असं वैभव घेण्याकरता नाही, स्वतःपुरता करावा, इतरांसाठी नाही. आता या नातेवाईकासाठी करतो, याच्यासाठी करतो, त्याच्यासाठी करतो. जर तुम्ही करायला गेले तर सिद्धी संपेल, सिद्धी संपते. फार बारीक खुणा आहेत या सगळ्या. व स्वतःच्या रुद्धी सिद्धींचा वापर फक्त स्वतःच्या उपजीविकेसाठी एक, आणि नंबर 2 अध्यात्माच्या उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी. तुम्हाला सिद्ध्या निर्माण झाल्यात, मन लागत नाही, द्या मनाला आदेश. मन स्थिरावलं पाहिजे, वापरण्याकरिता चालतं. मला लॅट्रिन लागली पाहिजे, चालतं. परमार्थाच्या वाटचालीकरिता सिद्धींचा उपयोग अलाउड आहे आणि स्वतः पुरता मर्यादित अलाउड आहे, इतरांसाठी नाही. बाबासाहेबांनी बंधनं घातली, नाही तर म्हणाले तुमच्या सिद्ध्या नष्ट होतील, नाही राहत त्या सिद्ध्या. आणि सध्या तर असा बाजार भरलाय की प्रत्येक साधू संत काही नसताना सिद्ध्या द्यायच्या मागे लागलाय, मंत्र द्यायच्या मागे लागलाय. चला मंत्र घ्या आणि तुमचं असं भलं करून घ्या. चूक प्रथा या देशात सुरू झाली, अतिशय चूक प्रथा. की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी नाठवेती. विरक्त होण्याकरिता सिद्धीचा वापर करावा असा आठव राहत नाही, असा विवेक राहत नाही, बुद्धी भ्रष्ट होते आणि या पैशाच्या मागे लागतो. आणि वापर हा अनाठही करायला सुरुवात करतो. विरक्त होण्याकरिता पाहिजे. म्हणजे कसं, बायको माझ्यावर फार प्रेम करून मला अडकवायली का, प्रभो हिचं प्रेम थोडंसं कमी कर, माझ्यावर हिची आसक्ती कमी कर. विरक्त होण्याकरिता सिद्धीचा वापर करा, विवेक.